योद्धा न्यूज चॅनल। भारतीय वाघांची ऐतिहासिक हॅट्रिक, न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्व विजेतेपदावर कोरले नाव। भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। 2007 आणि 2024च्या ऐतिहासिक विजयानंतर आता 2056च्या T20 विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले आहे। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत भारताने तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावून नवा इतिहास रचला आहे। धावांचा डोंगर आणि फलंदाजांची आतषबाजी अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली। निर्धारित 20 षटकात भारताने 255 धावांचा अवाढव्य डोंगर उभा केला। सलामी जोडीपासून ते मधल्या फळीतील फलंदाजांपर्यंत सर्वांनीच चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या 250 पार नेली। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे। न्यूझीलंडचा डाव 159 धावात आटोपला। 256 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसला। भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत। संपूर्ण संघ 159 धावात बाद झाला आणि भारताने 96 धावांनी दणदणीत विजय संपादन केला। मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, सारे जहां से अच्छा। भारतीय संघाच्या या अभूतपूर्व यशानंतर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले की सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा। भारतीय खेळाडूंनी आज पुन्हा एकदा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे। 2007, 2024 आणि आता 2026चा हा विजय भारतीय क्रिकेट सुवर्ण काळात असल्याचे प्रतीक आहे। सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन। भारताचा विश्व विजेतेपदाचा प्रवास। भारताने आतापर्यंत 3 वेळा T20 विश्वचषक जिंकला आहे। 2007 पाकिस्तान विरुद्ध ऐतिहासिक विजय, 2024 दक्षिण आफ्रिकेवर मात करत मिळवलेले विजेतेपद, 2026 न्यूझीलंडला 96 धावांनी नमवून मिळवलेली हॅट्रिक। या विजयामुळे भारत आता T20 फॉर्मॅटमधील जगातील सर्वात यशस्वी संघ बनला असून संपूर्ण देशात विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे।